Hello friends, welcome to this session. In this session, we'll be doing a small program related to the border layout manager. The border layout manager आपण प्रीवियस थिअरी क्लासमध्ये बघितलं की ती कॉम्पोनंट्सला फोर साईड्स तुमचं गिवन कंटेनरचं फोर साईड्समध्ये अरेंज करतं. जसं आहे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड दी सेंटर. ना ह्या प्रोग्राममध्ये आपण चार बटन्स घेणार आहेत अँड देन त्याला चार साईड्समध्ये आपण त्याला ॲड करणार आहेत. व्हेरी सिम्पल प्रोग्राम आहे, व्हेरी शॉर्ट प्रोग्राम. ओके, नाव विल सी अनदर इम्पॉर्टंट पॉईंट हिअर. बॉर्डर लेआउट जेव्हा तुम्ही स्टडी करता तर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू एक सिम्पल पॉईंट लक्षात ठेवून घ्या. फ्रेमसाठी जे डिफॉल्ट लेआउट आहे दॅट लेआउट इज दी बॉर्डर लेआउट. आणि सिमिलरली ॲपलेट जे आहे ॲपलेटसाठी जे डिफॉल्ट लेआउट आहे दॅट इज वॉट वी कॉल इट ॲज दी फ्लो लेआउट. इट इज पॉईंट क्लिअर, राईट? नाव सी हिअर, इथं पुन्हा वी डू नॉट हॅव वन इम्पोर्ट स्टेटमेंट, इव्हेंट डॉट स्टार नाही. देन यू हॅव गॉट दी ॲपलेट कोड, यू हॅव गॉट विड्थ, हाईट, ॲपलेट टॅग क्लोज करेलो आणि ही कमेंट सेक्शन इथं क्लोज करेलो. ॲज यू हॅव सीन, आता मी जे सॉफ्टवेअर यूज करेलो दिस इज दी नोटपॅड++. ही सॉफ्टवेअर फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही गुगलमध्ये जा, ह्याला डाउनलोड करून घ्या आणि ह्याला यूज करा. इट इज पॉईंट क्लिअर, राईट? सम प्रोग्राम्स इनिशियली थोडे प्रोग्राम्स तुम्ही नोटपॅडमध्ये करा, पुन्हा त्याच्यानंतर जे काही प्रोग्राम्स आहेत तुम्ही स्लोली थोडं एक अपग्रेड व्हर्जन म्हणजे नोटपॅडमध्ये यूज करा. थोडं ते नोटपॅडपेक्षा थोडं ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आहे. पुन्हा त्याच्यानंतर जे क्रिएटर वगैरे आहे. इट इज पॉईंट क्लिअर. अँड देन जे एकदम टॉप मोस्ट IDEs आहेत एक्लिप्स किंवा नेटबीन्स त्याचाही वापर करा. दॅट विल बी व्हेरी इझी. ह्याच्यामुळे काय होतं तुमचं बरंचसं टाईम वगैरे सेव्ह होतं. इट इज पॉईंट क्लिअर. ना आता ह्याच्या लेआउट मॅनेजरसाठी मी मोस्टली नोटपॅड++ सॉफ्टवेअरच यूज केलं. ओके, नाव लुक ॲट दी क्लास डिक्लरेशन हिअर. पब्लिक क्लास बॉर्डर लेआउट डेमो एक्सटेंड्स ॲपलेट. ओके, इथं कुठलंच प्रकारचं यूजर इंटरॅक्शन नाही म्हणून इम्प्लिमेंट्स कुठलंच इंटरफेसचं नेम इथं तुम्हाला डिस्प्ले होत नाही. जर समजा काही बटन वगैरे असेल तर इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिझनर, चेकबॉक्स असलं तर आयटम लिझनर, स्क्रोल बार असलं तर ॲडजस्टमेंट लिझनर, असं काहीच नाही आहे इथं. पब्लिक क्लास बॉर्डर लेआउट डेमो एक्सटेंड्स ॲपलेट. देन यू हॅव स्टार्टेड विथ दी आयनेट मेथड. ना आयनेट मेथड रिमेंबर ॲपलेटच्या लाईफ सायकलमध्ये फक्त एकदाच एक्झिक्यूट होत आहे. इट इज पॉईंट क्लिअर, राईट? पब्लिक void inet. And remember this one, when you are making use of the inet method, the access specifier has to be public. When you are making or declaring a class, the access specifier has to be public. To set a layout, right, you will be using set layout, right? जे method आहे that method is called as set layout. Observe this one very carefully. Set layout चा S small case मध्ये आहे आणि layout चा L is in capital alphabets. New border layout. Okay, now new border layout default constructor I have used here. Okay, and जर समजा तुम्हाला कुठलाच layout जर नको असेल then the method which you'll have to use here is, I'll write in comments, set layout methodच आपल्याला यूज करायचं आहे. set layout. ओके, ही झालं मेथडचं नेम set layout आणि ह्याच्या आर्ग्युमेंटमध्ये नल NULL स्मॉल केसमध्ये पास करायचा. एवढं लक्षात ठेवून घ्या, राईट? सेट लेआउट आर्ग्युमेंटमध्ये नल असं जेव्हा तुम्ही देतात तर तुम्ही जावाला काय सांगतात की जे डिफॉल्ट लेआउट मॅनेजर आहे ती मला नको आहे आणि दुसरं कुठलंच लेआउट मॅनेजर मला नको आहे. आय वॉन्ट टू प्लेस दी कॉम्पोनंट्स मॅन्युअली. मॅन्युअली म्हणजे एक मेथड आपण यूज करतो. दॅट मेथड इज व्हॉट वी कॉल इट ॲज सेट बाउंड्स. BOUNDS. सेट बाउंड्सला 4 आर्ग्युमेंट्स आर देअर. इट इज पॉईंट क्लिअर. त्या कॉम्पोनंटचं एक्स अँड वाय लोकेशन, त्या कॉम्पोनंटचं विड्थ, त्या कॉम्पोनंटचं हाईट. ओके, तर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू ही 2 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तुम्हाला जर लेआउट जर नको असेल
तर आपल्याला आर्ग्युमेंट नल पास करायला पाहिजे. अँड वेन यू सेट दी लेआउट टू नल, तुम्हाला कॉम्पोनंट्स ॲड करण्यासाठी किंवा कॉम्पोनंट सेट करण्यासाठी यू विल बी मेकिंग यूज ऑफ दिस मेथड सेट बाउंड्स. ओके, नाव कमिंग बॅक टू दिस प्रोग्राम. इथं init मेथडमध्ये what I have done here is add new button top comma डबल कोटेशन मध्ये नॉर्थ. नॉर्थ म्हणजे ही रिजन, तुम्हाला कोणत्या बाजूला ती बटन पाहिजे, नॉर्थला पाहिजे का साऊथला पाहिजे, ईस्ट किंवा वेस्ट किंवा सेंटर. ओके, नाव ही डायरेक्टली काय होतं, तुम्ही बटन क्रिएट करायला, ती इनिशियलाइज करायला आणि ॲड करायला, ही तिन्ही स्टेप्स तुम्ही वन सिंपल स्टेटमेंटमध्ये करायला. इट इज पॉइंट क्लिअर. मग ही आपण युजली मी रिकमेंड करत नाही की तुम्ही एका सिंगल स्टेपमध्ये असं करा. पण आता काय, इथं कुठलंच प्रकारचं इव्हेंट हँडलिंग वगैरे काही नाही. इट इज पॉइंट क्लिअर. म्हणून एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला काही लिहायची गरज नाही. इट इज पॉइंट क्लिअर. डायरेक्टली आपल्याला काय करायचं, एक बटन क्रिएट करायचं आणि ॲड करायचं आहे आणि ही ऑब्झर्व करायचं आहे की ती कोणत्या साईडला प्लेस होणार आहे. इट इज पॉइंट क्लिअर. मग आपण जनरली कसं लिहितो, पहिल्यांदा बटन क्लासचं एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो आपण. बटन क्लास ऑब्जेक्ट b1 इज इक्वल टू न्यू बटन BUTTON. ओके, आणि ह्याच्यामध्ये मला काय लिहायचं आहे, कोटेशन्समध्ये टॉप. ओके, अँड देन नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये व्हॉट आय विल डू हिअर इज ॲड राईट B1 त्या बटनचं नेम कॉमा रिजन कोणतं आहे, नॉर्थ NORTH. माझं जे काम मी दोन स्टेटमेंट्समध्ये केलं आहे ती मी इथं एकच स्टेटमेंटमध्ये केलं आहे. मला काय करायचं आहे, कॉम्पोनंट ॲड करायचं आहे. तर न्यू बटन म्हणजे काय होतं आहे, ऑलरेडी एक डिफॉल्ट म्हणजे एक बटन ऑब्जेक्ट क्रिएट होतं आहे. त्या बटन ऑब्जेक्टवरती टेक्स्ट टॉप म्हणून डिस्प्ले होतं आहे आणि ही बॉर्डर लेआउटच्या नॉर्थ साईडमध्ये जाऊन ती प्लेस होतं आहे. व्हेरी सिम्पल स्टेटमेंट, यू शुड अंडरस्टँड. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, ही लाईन मला क्रिएट करायची गरज नाही. ओके, आता सेकंड स्टेटमेंट बघा. ॲड ब्रॅकेटमध्ये न्यू बटन. ना बटनचे कन्स्ट्रक्टर्स आपण बघितलो, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे आणि एक कन्स्ट्रक्टर जे स्ट्रिंग STR म्हणून आर्ग्युमेंट घेतं. ना इथं बघा राईट, व्हॉट वी हॅव डन हिअर इज न्यू बटन. इथं कोटेशनमध्ये आय हॅव गिवन सम BOTTOM म्हणजे एक बटन क्रिएट होतं आहे, त्या बटनवरती टेक्स्ट बॉटम म्हणून लिहिलेलं राहतं आहे आणि ती बॉर्डर लेआउटच्या साऊथ रिजनमध्ये ती तुम्हाला इन्सर्ट होत आहे. आता ही प्रोग्राम रन करून दाखवतो मी तुम्हाला. नाव दिस इज द आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम राईट. ना ही जे बटन आहे राईट, इथं मी काय लिहिलं, ह्या बटनवरती कॅप्शन काय येतं आहे, BOTTOM. म्हणजे इथं काय झालं, एक बटन क्रिएट झालं, त्या बटनवरती टेक्स्ट BOTTOM म्हणून डिस्प्ले झालं आणि ते त्या बॉर्डर लेआउटच्या साऊथ साईडला ॲड झालं राईट. नाव आता ही बटन बघा, शेवटचं बटन थर्ड वन. पुन्हा इथं मी काय पहिल्यांदा बटन ऑब्जेक्ट वगैरे काही केलं नाही, एकच लाईन सिंगल लाईनमध्ये मी दोन कामं करून टाकले. काय, ते बटन ऑब्जेक्ट क्रिएट पण केलं आणि बटन ऑब्जेक्ट ॲड पण केलं. ही आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं वाटतं की कोडिंग फार कमी आपण लाईन्समध्ये केलो राईट, बट दिस इज नॉट अ गुड प्रॅक्टिस राईट. अ बेटर प्रॅक्टिस विल ऑलवेज बी दिस वन. पहिल्यांदा डिक्लेअर करा व्यवस्थित, पुन्हा त्याच्यानंतर ॲड करा. पण ही तुम्हाला माहीत करण्यासाठी की असंही आपण करू शकतो, इट इज पॉइंट क्लिअर. फॉर दॅट पर्पज आय यूज दिस वन. तर आता इथं काय होतं आहे, ॲड न्यू बटन, एक बटन क्रिएट होतं आहे, इट इज पॉइंट क्लिअर. अँड देन त्या बटनवरती जे टेक्स्ट आहे दॅट विल बी राईट आणि ती ईस्ट साईडला तुमच्या बॉर्डर लेआउटमध्ये डिस्प्ले होतं आहे. आता इथं बघा, ही बटन इथं मी क्लिक केलं तर तुम्ही ती बटन मूव्ह झाल्यासारखं तुम्हाला डिस्प्ले होतं राईट. आता काय झालं, एक बटन क्रिएट झालं, त्या बटनवरती टेक्स्ट RIGHT
आणि ती त्या बॉर्डर लेआउटचा ईस्ट साईडमध्ये आला. द सेम इज विथ दी लेफ्ट अँड दी सेंटर. एक बटन क्रिएट झालं आहे, त्या बटनवरती टेक्स्ट सेंटर म्हणून क्रिएट झालं आहे, राईट. अँड देन ती त्या बॉर्डर लेआउटचा सेंटरमध्ये जाऊन क्रिएट होतं. डिड यू अंडरस्टँड दिस पॉईंट? तर ही मी डिलीट करतो, ह्याला काय आता आपल्याला ह्याची गरज नाही, राईट. नाव सेट लेआउट न्यू बॉर्डर लेआउट. आणि ही 4 साइड्स नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अँड सेंटर. इट इज पॉईंट क्लिअर. नाव इथं MCQ पॉईंट अँड आपल्या प्रॅक्टिकलसाठी पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण लक्षात ठेवून घेऊ. नाव व्हॉट वी विल डू इज, मी ही सगळं कोडला कमेंट्समध्ये ठेवतो. ऑब्झर्व दिस वन व्हेरी केअरफुली. हे तुमचं टेक्निकल नॉलेजसाठी फार इम्पॉर्टंट आहे की आपण एखादा कॉम्पोनंट समजा आय राईट लाईक दिस, ॲड ओके न्यू बटन, न्यू ब्रॅकेटमध्ये घेतो मी, न्यू बटन BUTTON न्यू बटन. आर्ग्युमेंट मध्ये सपोज आय विल राईट क्लिक मी. okay, suppose if I write like this, now my question is, will the code run, will the code compile, and if it compiles will it run? And the next question is, इथं मी काही region काही दिलं नाही, तर ही जाऊन त्या बॉर्डर लेआउटमध्ये कुठं ॲड होत आहे. ही 3 प्रश्न लक्षात ठेवून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल कोड कंपाईल होत आहे का नाही. सेकंड वन इज कंपाईल जर नाही झाला तर व्हॉट विल बी दी एरर. अँड दी थर्ड वन इज कंपाईल झालं सगळं, नो एरर्स नथिंग, तर इथं मी रिजन काही दिलं नाही, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, सेंटर, तर ही डिफॉल्ट जाऊन कुठं बॉर्डर लेआउटमध्ये प्लेस होत आहे. सो विल से हॅव अ लुक ॲट दिस वन. याला कंपाईल करू तर आपण पहिल्यांदा जावा सी बॉर्डर लेआउट डेमो डॉट जावा. गुड, कंपाईल झालं. यू आर एबल टू सी. मी पुन्हा ह्याला क्लिअर करतो स्क्रीन. जावा सी बॉर्डर लेआउट डेमो डॉट जावा, प्रोग्राम कंपाईल झाला. ठीक आहे. आता ह्याला जेव्हा मी रन करतो तर मी ॲड करताना कुठली दिशा मी दिली नाही, म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, सेंटर असं काहीच मी स्पेसिफाय केलं नाही. मग ही जाऊन कुठं ॲड होत आहे ती आपण बघू. ॲपलेट वीवर बॉर्डर लेआउट डेमो डॉट जावा. नाव सी हिअर. आता ही जाऊन पूर्ण जे बॉर्डर लेआउट ॲपलेट विंडो आहे तिथं जाऊन, म्हणजे एकदम यू कॅन कॉल दिस ॲज द सेंटर पोर्शन ऑर द एंटायर कंटेनर. नाव डिअर स्टुडंट्स, ही MCQ साठी व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बिकॉज तुम्हाला एक प्रोग्राम समजा असं एखादा प्रोग्राम दिला आहे, ह्या प्रोग्राममध्ये सेट लेआउट न्यू बॉर्डर लेआउट आणि त्याच्यानंतर ही काहीच नाही इथं. इट इज पॉईंट क्लिअर. आणि नेक्स्ट स्टेटमेंट इथं दिलं आहे, ॲड न्यू बटन क्लिक मी. आउटपुटमध्येच तुम्हाला 3-4 ऑप्शन दिले जाते, प्रोग्राम कंपाईल होत आहे का, एरर येत आहे का, ह्या स्टेटमेंटमध्ये काही मिस्टेक आहे का, किंवा आउटपुट काय येतं आहे. तर आपल्याला असं वाटतं की आपण ह्या बटनमध्ये, म्हणजे इथं आपल्याला ॲड करताना कंपल्सरी साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट किंवा सेंटर द्यायला पाहिजे असं काहीच गरज नाही. तुम्ही ॲड करताना जर कुठलीही रिजन जर तुम्ही स्पेसिफाय नाही केला तर ती पूर्ण कंटेनरवर ती ऑब्जेक्ट तुम्हाला डिस्प्ले होत आहे. आता ही जे बटन आहे ही तुम्ही ऑब्झर्व करा, क्लिक मी बटन जे आहे ही क्लिक मी बटन पूर्ण ह्या ॲपलेटला कवर केलं आहे. तर दिस इज द पॉईंट स्टुडंट्स आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू. ओके, दॅट इज आपण बॉर्डर लेआउटमध्ये जेव्हा एखादा कॉम्पोनंट ॲड करताना रिजन जर आपण स्पेसिफाई नाही केलं तर ती अजिबात एरर नाही. प्रोग्राम कंपाईल होत आहे, प्रोग्राम रन होत आहे, अँड देन व्हॉट विल हॅपन, ती कॉम्पोनंट पूर्ण विंडोला कवर करतं. I hope you have understood this point. Let's stop this session now and we'll meet in the next session. Thank you.